ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, राम ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम माऊली तुकाराम, ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. तुमचे फोटोग्राफर संत महिपती महाराजांच्या दर्शनासाठी आलेले आहात. आपण पाहतात आमचे राधू मामा बेलकर. प्रभू रामचंद्र की जय असं म्हणा. येऊ द्या तुमच्या फोटोग्राफरला. फोटोग्राफर आलेले आहे. फोटोग्राफर हरिभक्त परायण आमचे राधू मामा भुजडे, आमच्या वडिलांचे अतिशय बालपणचे मित्र महाराज. सर्व भजनांना चाली शिकवणारे, भजन गायन, मृदुंग टाळ वादक, मृदुंग वादक सर्व काही शिकवणारे आमचे राधू मामा भुजडी. तसेच कारले मी डॉक्टर आणि तसेच त्यांच्या पाठीमागं जे देवाघरी गेले ते भाऊसाहेब दशरथ गागरे, अंबादासची माझी गागरे, वैकुंठवासी अंबादासची माझी गागरे हे यांचे सर्व मित्र. अतिशय भव्य दिव्य असा हा यात्रा उत्सव आता श्री क्षेत्र तारावाचा आहे ना. तुम्ही दरवारीला या ठिकाणी येतात. आम्ही आणि आज मोठी दिंडी होऊन आम्ही आलो. आज मोठी दिंडी दर महिन्याची वारी तुमची आहे. आता तुम्ही संत मोरेश्वर महाराजांचा काला करून आला. आपण आता पाहतात या ठिकाणी संत महिपती महाराजांच्या दर्शनासाठी संत मोरेश्वर महाराजांची दिंडी आता दाखल झाली. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे. आपण पाहतात आता या ठिकाणी भरभरण्याचं या ठिकाणी आता दिंडीला प्रसादाचा कार्यक्रम, या ठिकाणी प्रसादाचं या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम आहे ना, प्रसाद भोजन. संत मोरेश्वर महाराज पायदिंडी सोहळ्यासाठी या ठिकाणी प्रसाद भोजन होणार आहे. आपण सर्व पाहता दृश्य येतानी भरपूर असा गोपालकाला या ठिकाणी भरलेला आहे. आपण आता पाहतच आहात. महाराजांचे हे जन्मभूमी आणि तसेच त्यांची जिवंत संत महिपती महाराज हे भक्त होते आणि त्यांचे अतिशय त्यांच्या मनापासून अशी सेवा पांडुरंगाची ते करत होते आणि पांडुरंगाची वारी करत होते. त्यांनी प्रति पंढरपूर ताराबाद घडविलेला आहे. आपण सर्व ताराबादमधील गोपालकांचे दृश्य आपण आता पाहत आहोत. सर्व या ठिकाणी सर्व भाविक भक्त आता विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर लगेच संत महिपती महाराजांच्या दर्शनासाठी सुंदर मार्गगाव क्षेत्र तांबेरे ही संत मोरेश्वर महाराजांची दिंडी आता दर्शनासाठी जात आहे. या ठिकाणी भरपूर अशा या गोपालकालानिमित्त ह्या ठिकाणी बालगोपालांसाठी भरपूर अशा खेळणीच्या दुकानं या ठिकाणी लागलेल्या आहात. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे मी आपणाला हे सर्व गोपालकाल्याचं दृश्य आपण ह्या ठिकाणी दाखवत आहात. हे राहुरी तालुक्यामधील एक पुरातन काळातील हे ताहराबाद हे खेडगाव असून ह्या ठिकाणी संत महिपती महाराजांच्या भक्तीने ते आता प्रति पंढरपूर म्हणून पावन झालेले आहे.
आणि ह्या ठिकाणी आता आपण पाहत आहात गोपाल काल्याच्या या भरपूर अशा खेळणीच्या दुकानं ह्या ठिकाणी लागलेल्या आहेत. कुणाला जर आपल्या बालगोपालांना खेळणी न्यायची असेल तर या प्रति पंढरपूरमधून जरूर घेऊन यावे ही नम्र विनंती. आपण आलेल्या सर्व भाविक भक्तांनी या दुकानदारांची विक्री करावी आणि या ठिकाणून बालगोपालांना खेळणी घेऊन जावे ही संत महिपती महाराजांच्या कृपेने सर्व भाविक भक्तांना विनंती करत आहे. इथं विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आपण आता जात आहात. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर आपण संत महिपती महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे संत मोरेश्वर महाराज पायी दिंडी सोहळा आपण पाहत आहात. दिंडी सोहळा श्री क्षेत्र ताराबादमध्ये दाखल झालेला आहे. आता प्रति पंढरपूर म्हणून हे ताराबाद ओळखलं जाणारं. आता आपण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर आपण संत महिपती महाराजांचं दर्शन घेणार आहोत आणि तदनंतर आपण परत मोरेश्वर महाराजांकडे प्रस्थापन होणार आहोत. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे. आता विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आपण या ठिकाणी लगेच बघणार आहात. हे प्रति पंढरपूर ताराबाद या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी पेढा प्रसाद या ठिकाणी सर्व विक्रीच्या दुकानं आपण या ठिकाणी ह्या ताई पान फुलं प्रसाद देत आहात. आपण सर्व हे दृश्य पाहत आहात. हे आमचे माऊली या ठिकाणी बऱ्याच दिवसाची गाठ झाली आपली. चालतंय जय हरी माऊली. या ठिकाणी आपण पाहत आहात सर्व या ठिकाणी छोट्या छोट्या पिशव्या पण आहात. आता ह्या ठिकाणी पेढ्याच्या दुकानं लागलेल्या आहात. पेढा प्रसाद विठ्ठल रुक्मिणीला हा पेढा प्रसाद आमचे सर्व तांबेरे भाविक भक्त आता पेढा प्रसाद घेऊन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहात. आपण हे पाहत आहात ताराबादचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर. ह्या ठिकाणी साक्षांत पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीच्या ठिकाणी वास्तव्य करतात आणि संत महिपती महाराजांची भेट ते घेत असतात. आपण हे दृश्य पाहत आहात. सर्व भाविक भक्त आता विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर महिपती महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहात. घ्या इथूनच पाया पडा. चला चला इथं टाइमपास करू नका. आपल्याला परत जायला टाईम होईल. आता विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन आता आमची दिंडी महिपती महाराजांच्या दर्शनाच्या दिशेने निघालेली आहात. समोर पाहत आहात या सुंदर अशा भव्य दिव्य अशा पताका श्रीरामप्रभूच्या पताका पताका आलेले निघाले. आता हे सर्व भाविक भक्त गोपाल काला आपण या ठिकाणी पाहत आहात. हा श्री क्षेत्र ताराबादचा हा गोपाल काला हे पेढ्या प्रसादाचं दुकान आपण पाहत आहात. जय हरी माऊली. पाहत आहात हे सर्व ह्या ठिकाणी हा 3 दिवसाचा गोपाल काला असतो आणि ह्या ज्या ताराबादमधील जे लोक आहेत त्यांना ह्या जत्रेचा फार असा आनंद असतो. हे 12 महिन्यातून एकदा येणारा हा गोपाल काला आपण पाहत आहात. साक्षांत ह्या ठिकाणी पंढरपूरचे पांडुरंग ह्या ठिकाणी भेट देण्यासाठी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी येत असतात आणि ते 2 दिवस ह्या ठिकाणी वास्तव्य करतात. गोपाल काला झाल्यानंतर ते ह्या ठिकाणाहून पंढरपूरकडे रवाना होतात. आपण पाहत आहात या हळदी कुंकाचं दुकानं. आता दर्शन झाल्यानंतर आमच्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी हळदी कुंकूचं लेणं घेऊन परत गावच्या परतीला निघणार आहात. आपण पाहत आहात हा सुंदर असा भव्य दिव्य हा गोपाल काला भरलेला आहे. सर्व ताराबादचे वारकरी ह्या ठिकाणी गोपाल काल्यासाठी लांब लांबून आमच्या वैशालीताई या ठिकाणी आलेल्या. वैशालीताईचा फोटो घ्या. आमच्या वैशालीताई पुण्याहून या ठिकाणी आलेल्या. अरे आमची एवढी दिंडी रस्ता पाठीमागे लावला आहे. हा